हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज व्हिडिओची सुरुवात मी देवघराने करते, कारण आत्ताच माझी देवपूजा करून झाली आहे आणि आता कामाला सुरुवात करते. सगळ्यात अगोदर सासऱ्यांना चहा बनवून देते, कारण त्यांचा चहा बाकी आहे आणखी. जसं की मी अगोदर सांगितलं होतं की मी चहा बंद केलं आहे, कारण मला पित्ताचा त्रास होते. तर मी आता कॉफीच घेते, ते पण अर्धा कपच. बऱ्याच दिवसापासून मी फ्रीज कसा ऑर्गनाईज करते ते तुम्हाला दाखवायचं होतं, पण ते राहूनच गेलं. पण आज ठरवलं की आज व्हिडिओ बनवायचाच. घरातली सगळी कामं आवरून झाल्यानंतर मी गेले भाजी मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी. तर हे वाघोलीचं भाजी मार्केट आहे, म्हणजेच बाजारतळ म्हणतात त्याला. तर मस्त अशा भाज्या होत्या, ताज्या एकदम, कारण शेतकरी जे आहेत ते डायरेक्ट शेतातून त्यांच्या घेऊन येतात भाज्या इथे. घरी आल्यानंतर सगळ्यात अगोदर सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या धुवून घेतल्या मी. पालेभाज्या पण धुवून घेतल्या मी, कारण त्यामध्ये माती होती. आणि धुवून झाल्यानंतर एका कपड्यावरती सगळं सुकवायला ठेवलं थोडा वेळ सुकल्यानंतर मग एक एक भाजी मी निवडून ठेवली, आणि यामध्ये बराच वेळ गेला माझा. आणि ज्या नीट केलेल्या भाज्या होत्या ती मी सगळ्या बॉक्समध्ये भरून ठेवले, जे की मी ते बॉक्स ऑनलाईन मागवले होते. सगळ्या भाज्या नीट करून फ्रीजमध्ये ठेवायला मला उशीर झाला होता, त्यामुळे मी पुढचा व्हिडिओ काही केला नाही. आणि त्यानंतर मी स्वयंपाकाच्याच तयारीला लागले, आणि त्यानंतर मी दुसऱ्या दिवशीच व्हिडिओ बनवला फ्रीजचा. हाय, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी फ्रीज ऑर्गनाईज कसं करते ते. तर हा आहे माझा LGचा डबल डोअर फ्रीज. याची वॉरंटी आहे 10 वर्षाची, आणि 403 लिटरचा हा फ्रीज आहे. हे जे मॅग्नेट आहे मी लास्ट टाइम ऑनलाईन घेतलं होतं मिशोवरून. तर हे मी इथे लावलेलं आहे, आणि मस्त आहे. एकच मॅग्नेट लावलेलं आहे मी इथं. आणि तर हा आहे फ्रीजर, आणि हे आहे आईस मेकर. या साईडला इथे मी व्हिप क्रीम ठेवलेली आहे, मी केक साठी वापरते. आणि हा आहे आईस मसाजर. इथे ठेवलेला आहे लसूण, या बॉक्समध्ये आहे अद्रक, इथे आहे खोबरं, आणि हा आहे पुदिना. यामध्ये ठेवलेले आहेत टोमॅटो, यामध्ये ठेवलेली आहे काकडी, हे आहे बीट, यामध्ये ठेवलेला आहे कढीपत्ता. या दोन्ही बॉक्समध्ये मिरची ठेवलेली आहे, आणि खाली सगळे भाज्या ठेवलेल्या आहेत. यामध्ये आहे शिमला मिरची, यामध्ये आहे कारलं, हे कॉलीफ्लॉवर नीट करून ठेवलेली आहे. यामध्ये आहे शेपू, यामध्ये आहे मेथी, यामध्ये आहे कोथिंबीर. तर हे जे बॉक्स आहेत ते मी मिशोवरून घेतलेले होते. या साईडला पाठीमागे टेम्परेचरचं दिले आहे, कमी जास्त ते करू शकतो आपण. इथे खालच्या साईडला पत्ताकोबी आणि गाजर ठेवलेलं आहे. डोअर साईडला ठेवलेला आहे मी. इथे आहे बटर, मिरची, लिंबू, आणि या साईडला आहेत सगळे मसाले. या साईडला आहेत सगळे सॉस, आणि खालच्या साईडला इथे
केकसाठी मी जे काही वापरते क्रश ते आहेत. हे आहे ऍपल सायडर व्हिनेगर, हे मी वापरते. तर असा आहे माझा फ्रीज. तर मी केलेलं हे फ्रीज ऑर्गनायझर जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.